मी माझं पूर्ण करिअरवरती पाणी सोडून आज कोकणाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट मला कोकणी माणसांना नाही दाखवायचं। कोकणात आम्ही राजा होतो, शेतकरी आम्ही होतो, आम्ही मच्छीमार होतो, इथले राजा होतो। आम्हाला राजा राहायचंय। आमची एक्सपर्टी माडाच्या झाडावर चढण्यात आहे, रापणाची मासेमारी करण्यात आहे। कोकणातली रापण जगात कुठे होऊ शकत नाही। आमच्या गावात येणारी प्रत्येक गोष्ट ही निसर्गातून येते। जेव्हा इंजिनिअरिंग करत होते तेव्हा मी सायमल्टेनियसली UPSC ची पण तयारी करत होतो। कोकण इज नॉट ओनली इन महाराष्ट्र, कोकण इज डिवायडेड इन 5 स्टेट्स। पूर्वजांनी माशाच्या कढीचा सुद्धा काय तिरफळ घालायचं याचा शोध लावायला साधारण 500 वर्ष तरी घेतली असतील ना। आपण म्हणतोय रिफायनरीला विरोध करा, अरे पण आपण पेट्रोल वापरतोय ना सगळे। नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण आलो आहोत कोकणात। इथलं निसर्ग कायमच पर्यटकांना आकर्षित करत असतं। येवा कोकण आपलाच असा असं अनेक जण म्हणतात, पण या कोकणाच्या विकासासाठी जे प्रामाणिकपणे झटतात ते क्वचितच असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे कोकणी रानमाणूस अर्थात प्रसाद गावडे। प्रसाद आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून कोकणाची तुम्हा आम्हाला नेहमीच नव्याने एक ओळख करून देत असतो। तर आज त्याच्या या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत। प्रसाद, सर्वात आधी तर तुझं लोकसत्तामध्ये स्वागत। तू तुझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून कोकणाची, इथल्या खाद्य संस्कृतीची, इथल्या पर्यटनाची एक वेगळी ओळख आम्हाला सांगत असतो व्हिडिओच्या माध्यमातून। पण तुझं स्वतःचं बॅकग्राऊंड हे इंजिनिअरिंगचं आहे, तर तू ह्या क्षेत्रात म्हणजे पर्यटन क्षेत्राकडे कसा वळलास? नमस्कार, माझं नाव प्रसाद गावडे। मी कोकणाच्याही अगदी टोकाला गोव्याच्या जवळ माझ्या सावंतवाडीच्या बाजूला गाव आहे। लहानपणापासूनच आम्ही जे बघितलं ते जगणं आम्हाला पूर्णपणे नैसर्गिक काय असतं म्हणजे अगदी ज्याला आजकाल लोक सस्टेनेबल लाईव्हलीहूड म्हणतात ते आमचं जगणं होतं। म्हणजे आमच्या गावात येणारी प्रत्येक गोष्ट ही निसर्गातून येत होती, शेतीतूनही म्हणणार नाही मी, निसर्गातून। म्हणजे आज जे काही आपण जेव्हा कोकणी खाद्य संस्कृती म्हणतो किंवा कोकणातली घरं म्हणतो, ह्याला इथल्या निसर्गातल्या गोष्टींचा वापर कसा करावा ह्याचा सायन्स शिकलेल्या आपल्या पूर्वजांनी दिलेली ही सगळी देणगी आहे। इथली आपण जर घरांची आर्किटेक्चरल स्टाईल्स बघितल्या, घरांना वापरल्या जाणाऱ्या लाकूड बघितलं, इथल्या आपल्या खाद्य संस्कृतीमधली तिरफळं, कोकमासारखी जर फळं बघितली तर ही सगळी वाईल्ड एडिबल फ्रुट्स आहेत। तर ह्या सगळ्या माझं जगणं होतं आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मी माझ्या जगण्यापासून कुठेतरी तुटलो अशी भावना माझ्यामध्ये निर्माण झाली। ज्यावेळेस मी हा शहरी जीवन बघायला लागलो, मी औरंगाबादमध्ये होतो 4 वर्ष आणि औरंगाबादमध्ये मला मराठवाड्यातला दुष्काळ काय असतो हे जवळून बघायला मिळालं। पण फक्त दुष्काळ हा नैसर्गिक नाही आहे हे मला तिकडे जाऊन कळालं। दुष्काळ हा नैसर्गिक नाही आहे, तर इंडस्ट्रीयल फार्मिंगमुळे, कमर्शियल फार्मिंगमुळे मराठवाड्याचं पाणी मराठवाड्याला पोचत नाही। तर ते कसं असतं, ह्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे कशा पद्धतीने गरिबी आणि जे काही आपण एक भांडवलशाही म्हणतो त्यामुळे कशा प्रकारे इंडिजिनस कम्युनिटीज म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांना काय भोगायला लागतं हे आम्हाला बघायला मिळालं। आणि यातून नंतर मी जेव्हा पुन्हा गावाकडे आलो तेव्हा लक्षात आलं की हे जे काही आपण कोकण कोकण म्हणतो आहे, हे कोकण आता यापुढे तसंच जर राहायला हवं तर आपण आपल्याला एक पॅरलल इकॉनॉमी म्हणजे आज जो काही डेव्हलपमेंट चाललोय त्याला फक्त विरोध करून उपयोग नाही, तर एक जी काही पॅरलल इकॉनॉमी आहे जी सस्टेनेबल लाईव्हलीहूडमध्ये बिलीव्ह करते, तर अशा एका पॅरलल इकॉनॉमीमध्ये आपल्याला इथे इंटरेस्ट घेऊन काम करण्याची गरज आहे हे मी ठरवलं। त्यामुळे मी इंजिनिअरिंग नंतर फार काळ जॉब केला नाही। गोव्यामध्ये मी एक महिनाभर जॉब केला, 2-3 महिने एका कंपन्यांमध्ये चेंज करत 1-2 वर्ष जॉब केला। पण त्यानंतर एक सेल्फ रिअलायझेशन आलं आणि तो काळ होता कोकणामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन लागू करण्याचा। माधव गाडगीळ अहवालाची शिफारसी कुठल्याच सरकारने मान्य केला नाही आणि त्याच्यामुळे कोकणाच्या डेव्हलपमेंटला एका वेगळ्या अँगलने लोक बघत होती की कोकणचा कॅलिफोर्निया करणार। तर एक स्थानिक माणूस म्हणून कोकणचा कॅलिफोर्निया म्हणजे नक्की तुम्ही बाबा काय करतालास, तर हिले काय तुम्ही नदे नाले एवढे छान कोकणामध्ये आजही इतकं छान वातावरण टिकून आहे, पण मग हे वातावरण बिघडवून जर तुम्ही काहीतरी कॅलिफोर्निया करायला बघता तो नेमका काय आहे? माझ्या कोकणातल्या माणसाला नेमका विकास हवा आहे का किंवा तो कसा हवा आहे? किंवा ज्याला आपण आज आनंदाचं अर्थकारण म्हणतो, म्हणजे अजूनही कोकणामधली लोक एक हॅपीनेसची डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने मांडतात, आम्ही ते सुशेगात म्हणतो असो। तर हे सुशेगातपणा माझं संपणार आहे का आणि मला कुठेतरी रेसमध्ये धावायला लागणार आहे का? तर मग म्हणून माझा हा प्रवास थोडासा वेगळ्या दिशेने चालू झालाय। पर्यटन मी त्याला पूर्णपणे पर्यटन म्हणणार नाही, कारण पर्यटन ही नेव्हर सस्टेनेबल। टुरिझममुळे सुद्धा बऱ्याच अंशी पर्यावरण ऱ्हास आणि स्थानिक लोक वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याला
भुरळ पडू शकते पैशाची, पण मी एका जीवनशैलीवर आधारित विकासाच्या डेफिनेशनवर काम करतो. पण आपण जसं म्हणतो की कोकणासारख्या एका मोठ्या भागाचा विकास करायचा झाला आणि तोही शाश्वत विकास आपण म्हणतोय, तर अशा वेळी तुमच्याकडे एक विजन असायला हवं. तर तू नोकरी करत होता जसं तू म्हणालास, तर ते बॅक ऑफ द माइंड आधीच सुरू होतं का की आपल्याला हे करायचंय? तर ती एक बॅक ऑफ द माइंड तुझ्या चालू होतं का सगळी स्टोरी? मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होते तेव्हा मी सायमल्टेनियसली युपीएससीची पण तयारी करत होतो, आणि त्यामुळे फक्त इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड माझं नसून मी प्रॉपर युपीएससी एमपीएससीच्या प्रशासकीय सेवेच्या नजरेने याच्याकडे करिअरकडे बघत होतो. त्यामुळे मला माझं वाचन खूप वाढलं. आणि म्हणजे तुमचा लोकसत्ता पेपर हा आणि इंडियन एक्सप्रेस हे तर युपीएससी साठी एक आयडियल पेपर मानले जातात. तर यातून मला हे जे काही मी वाचायचो त्यातले अग्रलेख असतील किंवा काय, त्यामुळे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह हळूहळू निर्माण होत गेला की आपण म्हणतोय की कोकण कोकण म्हणतोय, पण केरळ काय आहे? केरळ पण कोकणच आहे. गोवा काय आहे? गोवा पण कोकण आहे. कोकण इज नॉट ओनली इन महाराष्ट्र, कोकण इज डिवायडेड इन फाईव्ह स्टेट्स, फ्रॉम गुजरात अप टू केरला, ऑल्सो तमिळनाडू. आणि कोकण म्हणजे भारताची पश्चिम किनारपट्टी, 1600 किलोमीटरचा वेस्टर्न घाट्स. सो डेव्हलपमेंटची डेफिनेशन गोव्याची वेगळी आणि महाराष्ट्राची वेगळी कशी असू शकते कोकणाच्या बाबतीत? सो एक काहीतरी डेव्हलपमेंटचा झोन आहे आणि त्याची डेव्हलपमेंट स्थानिक लोकांना सोबत घेतल्याशिवाय होऊच शकत नाही हा विकास. म्हणजे आज जर आपण बघतोय की जर कोकणाची डेव्हलपमेंटसाठी कोकणामध्ये रस्ते घेऊन येत आहेत, पण किती लोकांना विचारलं गेलंय की तुमच्या गावामध्ये तुम्हाला रस्ता हवाय की नको? रस्ता हवाय, पण तो असा रस्ता नको ना जो आमच्याच नेचरचे, आमच्या नद्या नाले समुद्राला डिस्टर्ब. लोक म्हणतात की सीआरझेडचं उल्लंघन तुम्ही करता, पण कोकणाची इकोसिस्टीमच अशी सांगते. आपण जिथे बसलोय त्याच्या मागे एक देवराई आहे, आणि ही देवराई आमच्या जागेदाराची राय म्हणतो आम्ही त्याला. तर आमच्या पूर्वजांनी प्रोटेक्ट केला हा सीआरझेड आहे. कारण ह्या समुद्र किनारपट्टीला लागून हा एक असा माउंटन आहे ज्याच्यामध्ये साधारण 6 ते 10 एकरची ही साधारण त्याची देवराईचा एरिया, हा डोंगर आहे. तो आमच्या पूर्वजांनी असं सांगितलं की त्याचं एक पानही तुम्ही तोडता कामा नये. ह्यापेक्षा दुसरा सीआरझेड काय असणार आहे? म्हणजे कुठेतरी आमच्या जीवनशैलीमध्ये निसर्गाला राखून जगण्याची जी प्रेरणा आहे ती आम्ही विसरता कामा नये विकासाच्या परिभाषेमध्ये. मग तू आता हे जे प्रश्न उपस्थित करतोयस, तर आपण म्हणतो की आपण सिस्टमचा एक भाग झालो, तर ते चेंज करता येतं आणि तू स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतास. मग सिस्टम मध्येच राहून ह्या गोष्टी बदलता आल्या नसत्या का? म्हणजे असं नाही वाटत का तुला? बऱ्याचशी माझं बरोबर, हाही माझा विचार होता. पण एक असा किस्सा घडला आयुष्यात माझ्या. वेंगुर्ल्याचे त्या काळातले एक एसपी होते. असं कळलं की पालकमंत्र्यांनी एसपीच्या तोंडात मारली होती. म्हणजे मी सिरियसली असं बोलेन, एसपीची 2 मिनिटात काही एक 2-1 महिन्यात बदली झाली. तुकाराम मुंडे नावाच्या एक अधिकाऱ्याबद्दल आता आपण खूप ऐकतो. हा अधिकारी खूप चांगलं काम करतो, पण दर 2 वर्षाने त्याची किंवा 1 वर्षात त्याची बदली होत असते. मला असं वाटतं की मी जर स्थानिक नागरिक आहे तर माझ्याकडे सुद्धा प्रचंड पॉवर आहेत आणि कॉमन मॅनला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. पण मग मी याला असं म्हणतो की पॉलिटिकल माणसं तुमचं कधी विजन घेतील का? तर ते कधीच घेणार नाही. आजपर्यंत माझ्या रान माणसाच्या कामाला पॉलिटिकली सपोर्ट कधीही मिळालेला नाही आणि तो मिळेल अशी मी अपेक्षा करत नाही. कारण पॉलिटिकल माणसांचे व्हिजन हे 5 वर्षामध्ये पैसे कमवण्याचे असतात आणि त्या 5 वर्षात फक्त वाट लागू शकते कोकणाची. कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अ स्लो अँड सस्टेनेबल प्रोसेस. त्याला वेळ लागतो. पूर्वजांनी माशाच्या कढीचा सुद्धा काय तिरफळ घालायचं याचा शोध लावायला साधारण 5-6 वर्ष तरी घेतली असतील ना. त्यांनी कोकणातली सगळी फळं वापरून बघितली असतील. त्याच्यानंतर लक्षात आलं असेल की हे सिच्युअन पेपर तिरफळ आहे, हे टाकलं तरच माशाच्या कढीला टेस्ट चांगली येते आणि ते आरोग्याला चांगलं आहे. तर इट्स अ स्लो अँड सस्टेनेबल प्रोसेस आणि ती आपण 20 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये तयार होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याला कुठेतरी मर्यादा आहेत. म्हणून मग आत्ता डेव्हलपमेंटमध्ये आपण जेव्हा सिस्टीम म्हणतो तेव्हा सिस्टीम अशी होऊ शकते की जे आपल्याकडे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आपण आपले व्हिजन द्यायचे. म्हणजे त्यांच्याकडे आज आपण महाराष्ट्र टुरिझम ही एक एंटिटी काम करते आहे पर्यटनासाठी. महाराष्ट्र टुरिझम सोबत सुद्धा आपल्याला काम करता येतं. पण महाराष्ट्र टुरिझमचा इंटरेस्ट आहे का की स्थानिक लोकांची जुनी घरं, जे मातीची घरं आहेत, त्यांनाच आपण होमस्टे बनवूयात आणि ते जसं जगतात मातीची घरं चुली. व्हेअरएज आत्ता असा ट्रेंड येतोय की लोक असलेली घरं पाडतात आहेत आणि दुसरीकडे मड हाऊस अँड टुरिझम, विलेज टुरिझम, वेगवेगळ्या प्रकारच्या सस्टेनेबल शेणाच्या जमिनीवरती घालून लोक रिसॉर्ट बांधतात. अरे पण मग कोकणामध्ये 20 वर्षापूर्वी 100% घरं मातीची होती, ती का पाडली आहोत आपण? मग ती जर मातीची घरं आहेत तर त्याचे होमस्टे का नाही होत आहेत? म्हणजे सिस्टीमने लोकल लोकांसोबत जर काम केलं तरीही टुरिझम उभं राहू शकतं. पण सिस्टीमची तयारी आहे का, हा प्रतिप्रश्न आहे माझा. पण तू आता हे जे प्रश्न उपस्थित करतोयस, तर ह्याचा सकारात्मक बदल तुला जाणवलाय का? म्हणजे तू तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार इथले स्थानिक प्रश्न मांडत असतोस.
तर अर्थात ते प्रशासनापर्यंतही पोहोचत असतील, सरकारपर्यंतही पोहोचत असतील, अधिकाऱ्यांपर्यंत. तर त्याचा सकारात्मक बदल तुझ्यापर्यंत जाणवलाय का तुला? अगदीच. बऱ्यापैकी जाणवतो. ज्यावेळेस आता मागे सुद्धा आम्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम सोबत सुद्धा आपण काही ऍक्टिव्हिटीज केल्या होत्या. त्यांनी सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर महाराष्ट्र टुरिझमने सुद्धा आमच्यासोबत काम केलं होतं. इवन आता काही असे अधिकारी आहेत, जसं की वेंगुर्ल्यामध्ये स्वच्छताचं एक मॉडेल आहे, ज्याचा अगदी युनायटेड नेशन्सने सुद्धा त्याची दखल घेतली. असं छान एक मॉडेल त्यांनी उभं केलंय. स्थानिक लोकांना काम करून घेणारे अधिकारी आहेत, पण अशा अजून अधिकाऱ्यांची कोकणाला गरज आहे असं मी म्हणेन. आणि मुळात होतंय काय की ह्यात जो पॉलिटिकल इंटरेस्ट आहे तो कुठेतरी दिसून येत नाही. म्हणजे आम्ही निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत ते कुठेतरी कोकणात राहत नाहीत, किंवा त्यांना कोकणाच्या जीवनशैलीचा कमी अभ्यास आहे. त्यांना मग ते मुंबईमधून उंटावरून शेळी हाकतात आहेत. कोकणाची आता तुम्ही बघा की 600 किलोमीटर लांब आहे आज ज्या जागी आपण बसलोय. मुंबईची इकोसिस्टीम काय, मुंबईचे प्रश्न काय, आणि निवती किंवा दोडामार्गची इकोसिस्टीम काय, आणि त्यातले प्रश्न काय असू शकतात. म्हणजे मुंबईमध्ये आज गणपती उत्सव हा पोल्युशनचं कारण आहे, आणि कोकणामध्ये गणपती उत्सव हा स्पिरिच्युअल वेव्ह आहे. हे आपण समजून घ्यायला हवं. गणपतीमध्ये मुंबईमध्ये रांगांमध्ये लोकांना मारहाण केली जाते, वेरॅज गणपतीमध्ये कोकणामध्ये यवा कोकण आपलं तसं म्हणून घरात घावणे आणि नेवरे खाऊक दिले जातात. हा डिफरन्स समजून घेण्यासाठी जीवनशैली संस्कृती समजून घ्यायला हवी, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपले प्रतिनिधी कमी पडतात आहेत. आणि कदाचित लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यांना म्हणतो आहोत त्यांनी सिस्टीम सोबत अशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे. मला आता म्हणजे आपण हे बोलतोय आणि तू जे प्रश्न सांगतोयस आणि इथल्या संपूर्ण भागाबद्दल तुझी माहिती देतोयस, तर ते ऐकून म्हणजे मला असं वाटतं की एक कोकणात राहणारा हा व्यक्ती, एक तरुण इतके प्रश्न मांडतोय आणि पोट तिडकीने ते मांडतोय, त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतोय, त्याचे सकारात्मक बदलही हळूहळू जाणवत आहेत. तर त्याच्या एक वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोकांना जाणून घ्यायचं असतं. तर मी म्हणजे तुझ्या व्हिडिओमध्ये मी तुझ्या आई वडिलांबद्दलही तू फार बोलताना मी ऐकलं नाहीये. तर तो एक प्रवास कसा होता, म्हणजे या आधीचा कोकणी रानमाणूस हा प्रवास सुरू होण्याच्या आधीचा प्रसाद कसा होता, म्हणजे काय? मुळात आधी मी हेही कारण सांगितलं की मी वैयक्तिक आयुष्य का दाखवत नाही, कारण मी एक मिशन घेऊन काम करतो. मी माझं पूर्ण करिअरवरती पाणी सोडून आज कोकणाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मला कोकणी माणसांना नाही दाखवायचं. अरे तुम्ही जाईलेत माणसं मुंबईत जातात आणि बांगडे खाऊ खाई जातात. कोकण शुड बी रिप्रेझेंटेड ॲट अ ग्लोबल लेवल. कारण कोकणाची जी जीवनशैली आहे दिस इज क्लायमेट फ्रेंडली लाईफस्टाईल म्हणायला पाहिजे आपण. जग ही आता लाईफस्टाईल, स्पिरिच्युअलिटी हे सगळं आता जगाने फॉलो करायला पाहिजे अशी गरज निर्माण झालेली आहे. जगाला आपण आपली लाईफस्टाईल अशा पद्धतीने दिली पाहिजे की बाबा एक माणूस कशा पद्धतीने मासेमारी करतो आहे, भात शेती करतो आहे, स्वतःचं जीवन कसं जगवतोय. इट्स अ लाईफस्टाईल, आणि ही एक इकोलॉजिकल लाईफस्टाईल मी म्हणेन त्याला. फक्त मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल नाही आहे इकडे. किंवा शेती म्हटलं तर कोकणातल्या माणसाने जर ठरवलं की मी मोठ्या प्रमाणावरती शेती करेन तर तितकाही स्कोप नाही इकडे, कारण इकडे तुम्ही बघताय की सगळे जंगल आहे. तर जंगल राखून शेती करणं हा आपला पॅटर्न आहे. आणि अशा म्हणून मी नेहमी त्याला कुठेतरी एक अँगल असा दिला की रानमाणूस इज नथिंग बट नॉट प्रसाद गावडे. रानमाणूस हा कोकणातला इंडिजिनस माणूस जो अशा पद्धतीने जगतो, आणि त्यांना कुठेतरी तो प्लॅटफॉर्म मिळाला. मी जर माझ्याच घरातल्यांचं जर दाखवत राहिलो तर कदाचित त्याला वेगळं वळण मिळेल, कदाचित त्यातून व्ह्यूज जास्त मिळतील, कदाचित माझ्या पर्सनल लाईफमध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्यातून मला युट्यूबमधून पैसेही जास्त मिळतील. हे विचारण्याचं कारण असं की आपण एक म्हणतो की एखादी मोठी चळवळ उभी करायची असेल तर घरच्यांचा सपोर्टही तितकाच महत्वाचा आहे. तर हा उद्देश होता की तुझ्या हो, ते सांगतोच मी. माझे वडील जे होते ते वायरमन, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट MSEB मध्ये. त्यांच्यामुळे मी वेगवेगळे गावं फिरलो, कारण त्यांची सातत्याने बदली व्हायची. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, अगदी दापोली, रत्नागिरीपर्यंत सुद्धा, म्हणजे जेव्हा हे एक डिस्ट्रिक्ट होता रत्नागिरी सिंधुदुर्ग, तेव्हा त्यांनी काम केलंय. त्यांच्यामुळे मला वेगवेगळे गावं बघता आले. आज वडिलांनी काहीतरी कमवून ठेवलं म्हणून मी माझा पाथ कुठेतरी बदलू शकलो. कारण काय असतं की मागच्या पिढीने एका स्टेबिलिटीपर्यंत गेले, त्याच्यामुळे मला कुठेतरी एक असं नव्हतं की बाबा स्ट्रगल करायलाच पाहिजे. पण मग स्ट्रगल मी माझा इथे वळवला. जो स्ट्रगल मी माझ्या वैयक्तिक पैसा मिळवण्यासाठी न करता तो कुठेतरी एक सोशल कामासाठी कसं वळवता येईल हे मी केलं. वडील वायरमन होते, आई घरीच. आईला, वडिलांना अजूनही मी जे काय काम करतो ह्याच्यातलं फारसं काही कळत नाही, किंवा त्यांना त्याची हे नाही आहे. त्यामुळे मला तसं बघायला गेलं तर त्या जनरेशनला कळायला वेळ लागेल, कारण आपण कुठेतरी एका वेगळ्या जनरेशनचा भाग आहोत. त्यामुळे ते म्हणतात की जा काय करता त्या व्यवस्थित कर, एवढे त्यांची हे असते. बहीण आहे ती जॉब करते, ती मुंबईमध्ये असते, MBA केलंय तिने.
तर असा हे सगळे फॅमिली बॅकग्राऊंड आहे. तू जी सुरुवात केलीस तेव्हा तू एकटा होतास. तर आता या रान माणसासोबत आणखी माणसं जोडली गेली आहेत. तर ती कशी काय? म्हणजे तू त्यांना कसं पिकअप केलंस, की हां, ह्या चळवळीतली भाग होऊ शकतात ही माणसं? बरोबर. कसं झालं, की जेव्हा मी पहिलं तर मी YouTubeवरती आलो 2020 साली जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा आधी मी पर्यटन आणि या गोष्टी करायचो जास्त. तर त्यावेळेस YouTube एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि ज्याच्यामुळे मी लोकांसमोर पोहचत गेलो. तर नंतर एक असं लक्षात आलं, की समोर जरी मी येत असलो, तरी काही जेन्युइन माणसं कोकणात अशी जगणारी आहेत, जी खरं जगतात. कदाचित त्यांना चांगलं बोलता येत नाही माझ्यासारखं. कदाचित त्यांना मी जी व्हिडिओग्राफी दाखवतो ते त्यांना स्वतःला कारण प्रत्येक जण जर उद्या कोकणातले कॅमेरे घेऊन फिरायला लागले तर जगणार कोण? हे खाणार काय आपण? तर म्हणून मग मी अशा लोकांना हा प्लॅटफॉर्म वरती आणायचं चालू केलं. त्यातून एक बाळूदादा म्हणून आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही एक मांगर म्हणून एक मॉडेल चालू केलं. त्यांचं मातीचं घर होतं जुनं. ते मातीच्या घरालाच आम्ही होमस्टे केला. पण आम्ही त्यांना तिथे एक पर्यटन नाही, तर तिथून असं आम्ही सुरू केलं, की कम्युनिटी लिव्हिंग. म्हणजे आजही शहरांमध्ये अशी माणसं आहेत, ज्यांना गावात येऊन कामं करायची आहेत, ना की इथे येऊन फक्त लक्झरी अनुभवायची आहेत. ज्यांना लक्झरी अनुभवायच्या आहेत त्यांनी तशा ठिकाणी जावं. पण एक कोकणात येऊन मला काही गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे इथे भातशेती कसं करतात, इथे मसाल्याची शेती कसं करतात, भात लावणी कशी करतात, मासेमारी कशी करतात, ह्यांच्यासाठी काही सेंटर्स उभं राहण्याची गरज आहे. तर त्या दृष्टीने आम्ही मांगरकडे बघतोय. अजून काही मुलं होती, म्हणजे आत्ता काही जे तरुण आहेत दोडामार्गातले माझ्याबरोबर आहेत, तर ती मुलं सुद्धा याच थॉट प्रोसेसमधली आहेत. आपल्या वयाची जी मुलं आहेत, हे एका ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहेत. त्यांनी अगदी अब्रप्ट चेंज बघितल्या. म्हणजे गाव म्हणजे फार नाही 20 वर्षापूर्वी आपण सगळेच मातीच्या घरात राहत होतो. सगळेच शेणाची जमीन होती. पण आज कुठेतरी त्या गोष्टी रीलवरती स्क्रोल करताना दिसतात आहेत आणि कुठेतरी आपण त्याला लक्झरी म्हणून प्रमोट करतोय. हे फक्त आपली पिढी आहे ती बघते. म्हणून मग त्यांना सेल्फ रिलेशन हे की जगणार कोण? मग अशी मुलं जॉईन होतात आहेत आणि असे आहेत तरुण ज्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. मी असं कधीच प्रमोट करत नाही, की माझ्याबरोबर कामा घ्या, मी तुमका एवढे पैसे देतले. कारण मी स्वतः काही खूप यातून पैसे वगैरे कमवत नाही. पण एक जगण्याचं समाधान आहे. चांगल्या प्युअर क्वालिटी गोष्टी आज आम्ही खातोय, जगतोय. कम्युनिटी फार्मिंग हळूहळू सुरू करायची आहे. कम्युनिटी फार्मिंगमधून कोकणामध्ये आता आपण बघतोय, की एवढे राईस फील्ड्स आहेत, पण हळूहळू भातशेती कमी होते. तरुण पिढी भातशेती करायला बघत नाही. मग आपण जर काही भातशेती जर स्वतः करायची आणि स्वतः खायचं. विकणं हा कोकणाचा मला वाटत नाही, की कोकणातल्या सगळ्या गोष्टी विकता येतील आपल्याला. पण स्वतः खाणं जर केलं म्हणजे आज आम्ही म्हणतो, की नारळा ग्रेट नाही म्हणतात कोकणातली माणसात. अरे पण 20 वर्षापूर्वी आमची आजी नारळा खोबरेल तेलातच जेवण करायची. तुम्ही रिफाईंड तेल वापरतात. मग ते काय कोल्हापूर साताऱ्यातली माणसं खोबरेल तेलात जेवण करायचे नाही कारण त्यांची टेस्ट डेव्हलप झालेली नाहीये. कोकणातल्या माशाची कढी तुम्ही करायला पाहिजे त्याच्यामध्ये. कोकमाची कढी त्याच्यामध्ये करायला पाहिजे. तर ते तुमचं फूड कल्चरमुळे इथली फार्मिंग जपली जाईल. तर हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे अजूनही जेव्हा मी कर्नाटक उडुपीमध्ये जातो, तिथेही कोस्टल बेल्टमध्ये कोकणी भाषा बोलली जाते आणि त्या एरियामध्ये अजूनही उकडो भात किंवा माशाची खोबरेल तेलातली कढी ह्या गोष्टी खायला आणि बघायला मिळतात. आणि ते प्रमोशन पुरते म्हणजे हॉटेल पुरते नाही. म्हणजे मुंबईमध्ये कोकणी हॉटेल आहेत ह्याचा मला मोठंपण वाटत नाही. कोकणामध्ये किती कोकणातली माणसं कोकणी जेवण जगतात त्याच्यावरती हे सगळं ठरणार आहे. तू जसं म्हणालास, की तू ह्याचं कुठेही प्रमोशन करत नाहीस. म्हणजे पेड ऍक्टिव्हिटीज वगैरे तू करत नाहीस त्यासाठी. पण आपण एक म्हणतो ना, की इतका मोठा सगळा हा कारभार आहे तो सांभाळायचा. आपल्या सोबतची माणसं आहेत. तुझी टेक्निकल टीम स्वतःची असेल. कारण तू इतकं कोकणातला हा भाग दाखवतोयस आणि तो परदेशातल्या माणसाला सुद्धा तितकाच कनेक्ट व्हायला हवा. व्हिज्युअली सुद्धा आणि मनातून सुद्धा. मग हे सगळं सांभाळताना एक आर्थिक पाठबळ लागतं. तर ते गणित मग तू कसं जुळवतो? सध्या तरी काय करतोय, की मी पर्यटन करतो. त्या पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही काही वर्कशॉप्स घेतो. ते पेड वर्कशॉप्स असतात. जरी मी YouTubeकडच्या पेमेंटकडे बघत नसलो किंवा कुठे कोणाची ॲडव्हर्टाईज मी YouTubeवरती जरी करत नसलो, तरी इथे जे पर्यटक येतात तेही एक प्रकारचा बिझनेस देऊन जातात. मग त्याच्यामुळे काय होतं, की इथले जे लोकल प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही त्याच्यातून विकतो. ते आम्ही मुंबईमध्ये विकत नाही, पण इथे आलेला कारण मला असं वाटतं, की एखादा प्रोडक्ट मुंबईच्या मॉलमध्ये विकण्यापेक्षा जो पर्यटक इथे येऊन आमची शेती बघेल, आम्ही जपलेलं झाड बघेल, आम्ही कशी मिरी लावतो त्याला मला ते ऑर्गॅनिकली ते मला कोणीतरी सेलिब्रिटी घेऊन प्रमोट नाही करायचं आहे. माझा लोकल माणूसच मला सेलिब्रिटी म्हणून प्रमोट करायचा आहे. जे बाळूदादा जे करतोय ना तोच माझा सेलिब्रिटी आहे. पण त्याला भेटायला तुम्ही या, त्याच्यासोबत फिरा आणि मग त्याची मिरी किती रुपयाला घ्यायची ते तुम्ही ठरवा. तो सांगणार नाही किती रुपयाला घ्यायची. कारण जर तुम्ही मॉलमध्ये 1200 रुपयाला ब्लॅक पेपर घेताय, जर तुम्ही मॉलमध्ये जर तुम्ही या सगळ्या गोष्टी महागड्या किमतीने घेतात, तर तुम्ही ह्या कोकणी मॉलमध्ये इथल्या लोकांमध्ये फिरून
त्याच्याबरोबर फिरून तुम्हाला वाटतं तर तुम्ही त्याला एक्स्ट्रा पैसे द्या, नाहीतर आमची ही किंमत आहे. तर अशा पद्धतीने मला वाटतं की ह्यातून एक इन्कम सोर्स जनरेशन होतं, आमचं त्यातून चालतं. मी फार काही आम्ही गॅजेट्स मोठे वापरत नाही आहोत, पण मला असं वाटतं की पुढे जर काही याला ग्रो करायचं झालं यूट्यूबला किंवा काय, तर त्यातून अशाच पद्धतीने करावं. म्हणजे एक कम्युनिटी म्हणून लोकांनी त्यातून कसं फंड उभे करता येतील. म्हणजे एक नमूद करावीची गोष्ट की मी एक मातीच्या घरांच्या कन्झर्वेशनचं काम चालू केलं एक 5-6 महिन्यापूर्वी. मी लोकांना आवाहन केलं की मी कुठेही बाबा पेड प्रमोशन करत नाही, माझी स्वतःची ऐपत नाही. तुम्ही इंटरेस्ट असाल तर तुम्ही काही रक्कम द्या, आपण काही मातीची घरं रिस्टोर करायला ती रक्कम देऊया. साधारण त्या ह्याच्यानंतर आम्हाला एक साधारण एक 2-3 लाख रुपये आमच्याकडे जमा झाले. त्यातून आम्ही अजून एक 2 होमस्टे उभे केले. त्यांची मातीची घरं तशीच रिस्टोर केली आणि त्यांना हे केलं. तर हे असं होतंय, म्हणजे लोकही आहेत जी जेन्युइनली, मला असं वाटतं की फेक प्रमोशन्स करून फेक क्राऊड वाढवण्यापेक्षा रिअल ओरिजिनल गोष्टी दाखवून रिअल ओरिजिनल पीपल सोबत कनेक्ट व्हा. मे बी ते तुमच्या कामामध्ये आणि तुमच्या गोष्टींमध्ये कायमस्वरूपी सपोर्ट करतात. तू जो व्हिडिओ केला होतास की बी द चेंज मेकर, हो. तर त्या माध्यमातून तू आवाहन केलं होतंस की कोकणासाठी एकत्र या आणि आमच्याशी जोडले जा. हो. तर त्याचा प्रतिसाद बघ आता तुला कसा मिळाला होता किंवा अजूनही कसा? खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अजूनही ती माणसं कनेक्टेड आहेत, पण आता काय होतंय की प्रत्येकाला इथे बोलवणं शक्य होत नाही. मग जशा ॲक्टिव्हिटीज असतात ते आम्ही तसे वर्कशॉप लावतो. आताही आमचा याच गावामध्ये फिशरमन विलेज म्हणून वर्कशॉप आहे. इथली जी रापण फिशिंग आहे ती कशी असते ते दाखवायचं. आणि अजूनही इथली लोकं, म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं की कोकण पर्यटन म्हणजे स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि हे सगळं सुरू झालंय. पण मला वाटत नाही की आमची एक्सपर्टी स्कुबा डायव्हिंगमध्ये नाहीये. आमची एक्सपर्टी माडाच्या झाडावर चढण्यात आहे. आमची एक्सपर्टी रापणाची मासेमारी करण्यात आहे. आमच्या इथल्या लोकांची एक्सपर्टी जी आहे भात शेती करण्याची किंवा आहे, ती एक्सपर्टी शुड बी द ॲक्टिव्हिटी. आणि नवीन काहीतरी आणून, कारण स्कुबा डायव्हिंग तर जगात सगळीकडे होऊ शकतं. जिथे समुद्र आहे तिथे स्कुबा डायव्हिंग होऊ शकतं. पण कोकणातली रापण जगात कुठे होऊ शकत नाही. तर ती आपल्याला प्रेझेंट करायची आहे, म्हणून आम्ही अशा ॲक्टिव्हिटीज करतो आणि ह्याला आम्ही ह्या लोकांना बोलवतो खास करून. मग इंटरेस्टेड लोकच येतात, ते इथे काम करतात आणि आय थिंक दे आर द चेंज मेकर्स ॲक्च्युअली. ते हळूहळू ह्याला जोडले जातात आहेत. गेल्या वर्षी मनसेचे नेते अमित ठाकरे सुद्धा कोकणात आले होते. हो. सो तुला त्यांच्यासोबत एक ती सफर करायची संधी मिळाली होती. हो. तर तो योग कसा जुळून आला होता? म्हणजे त्यांनी काही कौतुकाची थाप तुला दिली होती? नक्कीच. त्यांच्यासोबतचा ट्रेल खूपच छान झाला होता. मुळात कोकणातला जो तरुण आहे, तो बऱ्यापैकी मनसे या पक्षाशी जोडला गेलाय, असं मला वाटतं जेन्युइनली. कारण मला बघितलं तर कोकणातल्या तरुणांची इच्छा होती की तू राज साहेबांसोबत किंवा अमित साहेबांसोबत एक ट्रेल कर. तू त्यांना इथले प्रॉब्लेम सांग. आणि त्या ट्रेल बरोबर फिरत असताना आम्ही काही चर्चा केल्या, काही गोष्टींवरती बोललो, इथल्या प्रश्नांबद्दल बोललो. तर त्यांचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. आणि आत्ता आपण बघितलं की रिफायनरीच्या बाबतीत राजसाहेबांनी घेतलेली भूमिका, तर ती कुठेतरी याच ग्राउंड लेवलच्या माणसांसोबत ते कनेक्ट होतात, म्हणून त्यांची ती भूमिका ही रिफायनरीच्या विरोधात आहे. आणि अशा पद्धतीची भूमिका घेणारे नेते म्हणून जे मी म्हणतो की पॉलिटिकल पीपल शुड टेक विजन फ्रॉम द लोकल पीपल. कारण विजन हे मातीत तयार होत असतात, ते मुंबईत तयार होत नसतात. आता आपण स्थानिक प्रश्नाविषयी, जसं तू रिफायनरीचा विषय काढलास, तर आणखी बरेच विषय आहेत. म्हणजे पर्यटनाबद्दल असू देत किंवा विकासाबद्दल असू दे किंवा रोजगाराबद्दल असू दे इथल्या. पण आता युट्यूबर्स वगैरे आपण बघतो किंवा कंटेंट क्रिएटर्स बघतो. तर बऱ्यापैकी कोकणातले सुद्धा आहेतच. ते सुद्धा कोकणाविषयी बोलत असतात, इथे वावरत असतात. पण ज्या पद्धतीने तू बेधडक भूमिका घेतोस, तर ती तेच एक म्हणतो की अ, संधी असते ती. तू बोलतोस त्या प्रश्नांवरती. पण तसं ह्या मंडळींकडून होताना दिसत नाहीत किंवा कसं, म्हणजे तू कशाप्रकारे बघतोस ह्याकडे? खरं तर आपण युट्यूबर्स कडून प्रत्येक वेळी अशी अपेक्षा ठेवायलाच हवी असं नाही. युट्यूब हे एक प्रोफेशन सुद्धा आहे. ते माझं नाहीये म्हणून मी बोलतो कदाचित. कारण कसं असतं की युट्यूबकडे जेव्हा आपण प्रोफेशन म्हणून बघतो, त्यावेळेस एक क्राऊड आपल्याकडे आलेला असतो आणि त्या क्राऊडला खुश करण्यासाठी, तो क्राऊड वाढावा, त्यातून पब्लिसिटी कशी मिळावी. उद्या सकाळी जाऊन मी उद्या कोकणातल्या रेसिपीचा चॅनल चालू केला तर कदाचित माझे फॉलोअर अजून वाढतील. मी रेसिपीला अजून इकॉलॉजिकल पण प्रेझेंट करू शकतो. म्हणजे मी रेसिपी म्हणजे सिच्युएशन पेपरची सगळी माहिती देऊन द फिश करी अँड राईस इज नॉट जस्ट अ फूड, इट्स अ मेडिसिन, हेही सांगून पैसे कमवता येतात. पण मला असं वाटतं की यूट्यूब हा ज्यांचा प्रोफेशन आहे त्यांनी प्रत्येक वेळी ही भूमिका मांडणं त्यांना अवघड होऊन जातं.
पण मी कुठेतरी याला प्रोफेशन म्हणून न बघता याला एक प्लॅटफॉर्म, एक आवाज म्हणून बघतोय. जसा लोकसत्ता एक आवाज आहे आणि ज्यावेळेस आपण एक आवाज म्हणून बघतो की माझ्या प्रश्नांना आवाज मला इथे द्यायचा आहे, मी जेव्हा, कारण मी जे काही रान माणूस जेव्हा मी म्हणतो, कारण मला जर पैसे कमवायचे आहेत तर मग मला वाटतं की यूट्यूब हा कोकणात राहून प्लॅटफॉर्म नाही आहे. कारण एकतर कोकण हे एक लिमिटेड क्राऊड होऊन जातो. त्यातल्या त्यात मराठी भाषामध्ये इकॉलॉजीबद्दल बोलतोय तर बघणारे किती असणार. म्हणजे तुम्ही बघा की लोकसत्तावरती उद्या हाच व्हिडिओ इकोसिस्टीम बद्दल आहे म्हणून किती लोक बघणार आहेत, पण इतर व्हिडिओ जे जसा काही झगमगाट आणि या गोष्टी लोकांना बघायला आवडतात आणि कदाचित हाच एक फरक असतो. आणि मला असं वाटतं की मी याला असंही बघतोय की इन फ्युचर मी कदाचित यूट्यूबवर नसेन किंवा मी सोशल मीडियावर नसेन, पण मी कोकणात जगणार आहे ना. आणि मला कोकणात शुद्ध हवा हवी आहे. कोकणातलं राईस मला केमिकलचा नको आहे, हापूस आंबा मला केमिकलचा नको आहे, हे सगळं मी खाणार आहे. आणि उद्या जरी यूट्यूबवरती संपलं काय झालं म्हणून मला जगायला माझ्या शेतीमधून येणारं उत्पन्न मला चांगलं पाहिजे. म्हणून ह्या यूट्यूब किंवा या गोष्टी ह्या आत्ता सध्या ती हाईप आहे. आत्ताही फार फार तर 5-10 वर्ष चालतील हे यूट्यूबर्स, पण मला वाटतं की कोकणात जर चालायला पाहिजे आयुष्यभर तर आपल्याला ह्या मातीसोबत काम करायची गरज आहे. आणि मातीवर जर आवाज नाही उठवत आहोत तर मग त्याला काही अर्थ नाही. मग तू तुझा सेकंडरी प्लॅन सुद्धा तयार करून ठेवलास आहे म्हणजे. की काय? मग ह्या रान माणसाच्या चळवळीची पुढच्या 5 वर्षात आपण बोलू की पुढच्या 5 वर्षातलं विजन मग काय असू शकतं? ओके. जसं मी इव्हॉल्व्ह होत गेलो, कसं असतं, अगदी जेव्हा निसर्ग प्रेम म्हणतात ना तेव्हा लोकांना बीच साफ करणं आणि प्लास्टिक कचरा उचलणं हे एक इथून सुरुवात होते. प्रत्येक माणसाची इथून माणसाला निसर्ग कळायला लागतो, एक क्लिक असतो. त्याच्यानंतर असं कळायला लागतं, अरे प्लास्टिक हा काही कॉज नाहीये, प्लास्टिक निर्मिती का होते, प्लास्टिक वापरलं का जाते, ह्या कॉज पर्यंत आपण पोहोचतो. मग एक असा प्रवास माझा सुरू झाला उलट्या दिशेने. आणि मला कळलं की बाबा आपण म्हणतोय रिफायनरीला विरोध करा, अरे पण आपण पेट्रोल वापरतोय ना सगळे, आपण सगळेच जण तर पेट्रोल वापरत जाणार आहोत. पेट्रोलवरची डिपेंडन्सी वाढते आहे, गावागावात मोटरसायकली येत आहेत, इतकी डिपेंडन्सी जर, मग त्याच्यावरती सोल्युशन काय? रिफायनरी इथे नाही झाली तर कुठेतरी होणार. कुठेही जगात कार्बन इमिशन झालं तरी क्लायमेट चेंज हे होणारच आहे, त्याचे परिणाम जगाला भोगायला लागणार आहेत. त्याच्यामुळे ह्याला सायमल्टेनियस जो मार्ग आहे तो आहे की आपण कुठेतरी आपली जीवनशैली कुठेतरी हळूहळू हळूहळू सस्टेनेबिलिटीकडे घेऊन जाणं, मिनिमॅलिझमकडे घेऊन जाणं. आणि अजूनही कोकणामध्ये तुम्ही अशी माणसं बघू शकता जी अजूनही गावामध्ये अशी सेल्फ सस्टेनेबल जगतात, की जे मोबाईल वापरून लेस डिस्ट्रॅक्टेड आहेत, किंवा जे अजूनही सायकल चालवतात, अजूनही जे गावामध्ये विहिरीचं पाणी पितात आहेत, झऱ्यांचं पाणी पितात आहेत. आणि मला वाटतं ही कम्युनिटी आहे, जी कम्युनिटीचे लाईफस्टाईल आपण घेतले ना तर लाखो वर्ष आपण पृथ्वीवर सर्व्हाइव्ह करू शकतो. कारण जसजसं आपण मटेरियलिस्टिक होत जाणार, गरजा वाढत जाणार, 4Gचा स्पीड आला, 5Gचा स्पीड आला, आपल्याला नेमकं हवंय काय? म्हणजे मग आपण जर हवंय काय, हॅपीनेस, एक प्युअर भाषेत सांगायचं तर आनंद हवा आहे. आणि तो आनंद आपल्या मूळ जीवनशैलीतच होता ना, मग आपण धावतोय कशाच्या मागे? मग आपण जर त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की 5 वर्षामध्ये मी याला असं बघतोय की पुढच्या 5 वर्षामध्ये एक अशी कम्युनिटी मी बघतोय जी कम्युनिटी सेल्फ सस्टेनेबिलिटीमध्ये बिलीव्ह करेल, जी कम्युनिटी इथल्या जगण्याच्या जो काही एक कमीत कमी रिसोर्सेस वापरून जे जगणं ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये बिलीव्ह करेल. कारण शेवटी आपण विकास जरी म्हटला ना तरी आपण कोकणचा विकास म्हणत राहणार. पण 20 वर्षात गोवा टुरिझममुळे गोव्याचा किती विकास झाला हे आम्ही जवळून बघतो आहोत. कळंगूट बीचला मी 2000 साली आम्ही लहान, आमच्या 30 किलोमीटर इथून कळंगूट आहे, आम्ही कळंगूट बीचलाच जायचो दोडामार्गची लोक. कळंगूट म्हणजे अगदी असं शांत बीच होतं, किल्ले निवतीसारखं. आज गोव्यातल्याच लोकांना कळंगूट बीच नकोसं वाटतं. हे असं का होतंय? 20 वर्षामध्ये एवढी वाट का लागली? आणि पुढच्या 30 वर्षामध्ये आपण कोकणाची ही वाट लावून न घेण्यासाठी आपल्याला कुठेतरी इथल्या मूळ जीवनशैलीमध्ये, इथल्या हॅपीनेसमध्ये बिलीव्ह करणारी एक कम्युनिटी निर्माण केले. एक नाव घेईन, ऑरोव्हिले नावाची एक कम्युनिटी लिव्हिंगचं एक मॉडेल आहे तमिळनाडूमध्ये, पॉंडिचेरीमध्ये असं चालतंय. एक साधना फॉरेस्ट म्हणून एक मॉडेल आहे. तर अशा मॉडेल्स फॉरेन कंट्रीजमधले लोक येऊन आता इथे जगायला लागले. आणि आपण आपल्या संस्कृतीकडून जर हा गोष्टी घेतल्या तर मे बी ही अशी कम्युनिटी आपण इथे निर्माण करू शकू. तू कोकणाबद्दल आता इतकं भरभरून बोललास. आता शेवटचा फक्त माझा हा प्रश्न असेल की आपण कोकणाकडे पर्यटन म्हणून बघतो. पर्यटक इथे येतात, इथला निसर्ग बघण्यासाठी, समुद्र अनुभवण्यासाठी, खाद्य संस्कृती अनुभवण्यासाठी. पण तू जसं म्हणतोयस की फक्त पर्यटन म्हणून न बघता की आपण त्यासाठी काहीतरी आपला इनपुट देणं गरजेचं आहे. तर त्या सर्व पर्यटकांना, मग ते कोकणातलेच असू देत किंवा आणखी बाहेरगावचे असू देत, त्यांच्यासाठी तू एक काय मेसेज देशील?
अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात. कारण काय आहे, की आज कोकणामध्ये येऊन पर्यटक लोकं कुठे राहतात, कुठे खातात ह्याच्यावरती कोकणाचा विकास अवलंबून आहे. कारण ते जिकडे पैसे खर्च करतात, ते स्थानिक माणसाच्या खिशात जातात का? कोकणामध्ये येऊन जर तुम्ही रिसॉर्टमध्ये राहत असाल तर यू आर प्रमोटिंग प्रमोटिंग बीच साईड रिसॉर्ट म्हणजे CRZचं उल्लंघन प्रमोट करताय तुम्ही. कारण बीच साईड रिसॉर्ट उभं करण्यासाठी मँग्रुव्ज तोडल्याशिवाय रिसॉर्ट उभं राहू शकत नाही. कारण सगळे कोकणामध्ये बीच साईडला मँग्रुव्ज आहेत. माउंटन साईड रिसॉर्टला तुम्ही जाऊन राहता. कोकणातली माणसं माउंटनच्या टॉपला कधी राहत नसतात, ती व्हॅलीजमध्ये राहतात. त्यांनी डोंगराला ॲज अ प्रोटेक्टर म्हणून ठेवलेलं आहे आणि त्यांनी मातीची घरं बांधली आहे. त्यांना एवढा जॉग्राफीचा अभ्यास आहे की डोंगराच्या टॉपला राहिल्यानंतर एकतर तिकडे डोंगराच्या टॉपला पाणी मिळत नाही, डोंगराच्या टॉपवर पाऊस पडतो, त्याचं पाणी झऱ्यातून खाली येतं, डोंगराच्या मुळातून येतं, तिथे म्हणून घरं बांधलेली आहेत. हा सगळा अभ्यास आहे. जर तुम्ही अशा पद्धतीचं टुरिझम प्रमोट केलं तर कोकणाची वाट लागणार. मग काय होणार, इथे रिसॉर्ट होणार, त्याच्यामध्ये मँग्रुव्ज तोडले जाणार, बीच साईडची वाट लागणार. त्याच्यानंतर सह्याद्रीमध्ये तुम्ही येऊन फार्म हाऊसेस, सह्याद्रीमध्ये येऊन तुम्ही टॉप व्ह्यूमध्ये राहता, तिथे तुम्ही सह्याद्रीचे टॉप सगळे जे काही आज आपण जे जे काही फेमस लोकेशन बघतोय तिथे कशा पद्धतीने वाट लागलेली आहे. त्याच्यानंतर लोक रिव्हर साईड परत एक नवीन आलेलं आहे. अरे नदीची एक स्वतःची इकोसिस्टीम आहे, तिची पूर पातळी आहे, चिपळूण पूर आपण बघतो कशामुळे आलाय, वशिष्ठी नदीने पातळी ओलांडली नाही, माणसांनी पातळी ओलांडली आहे स्वतःच्या घरांची, जी त्यांनी राखायला पाहिजे होती. सो कोकणामध्ये जर तुम्ही पर्यटक म्हणून येत असाल तर तुम्ही हा विचार करा की मी जे पर्यटनासाठी पैसे खर्च करतोय ते कोकणच्या डिस्ट्रक्शनसाठी नाही ना जात आहेत, किंवा ते त्या लोकांना नाही जात आहेत ना जे कोकणाच्या मध्ये रिअल इस्टेट प्रमोट करतात आहेत, कोकणामध्ये जमीन विक्री प्रमोट करतात आहेत. ते कोकणी माणसाच्या जर खिशात जावंसे असे तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही इथल्या मातीच्या घरांमध्ये जाऊन जेवा तिथले, आणि तसे ऑप्शन्स आम्ही उभा करण्यासाठी काम करतोय. तुम्ही इथल्या लोकांसोबत कनेक्ट व्हा, इथल्या तारी मामासोबत होडीमध्ये फिरा. प्रत्येक वेळी वॉटर स्पोर्ट्स घातलेला माणूस, तुम्हाला फिरवणारा माणूस कोकणातला असतो. वेटर म्हणून मालवणी बोललो, वा अरे तू मालवणी बोललो ना माणूस आहे, यांच्या हॉटेलात मालवणी आहे. पण हॉटेलात मालवणी कामा का, हॉटेलचा मालक मालवणी हा का बघ जाऊन, तो नसता. हो प्रॉब्लेम असा. आम्ही मालक असो ना, आमका मालक करा, आमका मालक व्हायचा, आमका नको राहूचं नाही असत. आणि कोकणामध्ये जॉब आम्हाला नको आहे. जॉब मुंबईत आहेत, आमची कोकणातली अर्धी मुंबई ते कोकणातलीच माणसं जॉब करतात. आम्हाला कोकणात आम्ही राजा होतो, शेतकरी आम्ही होतो, आम्ही मच्छीमार होतो, इथले राजा होतो. आम्हाला जॉब नको, आम्हाला राजा राहायचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला जर तुम्हाला राजा म्हणून जर प्रेझेंट व्हायला तुम्हाला आवडत असेल बघायला, तर तुम्ही आमच्या जीवनशैलीशी निगडीत पर्यटन करायला याल. कोकणामध्ये आर्टिफिशियली काय जे काय उभं करतात ना, अमुक एक गार्डन, अमुक एक काहीतरी मत्स्य ह्याव त्या, ह्या अशा गोष्टी कोकणाच्या डिस्ट्रक्शन प्रमोट करतात. मला सांगा, एक छोटंसं उदाहरण देतो. कोकणामध्ये हल्ली एक कन्सेप्ट आली, इन्फिनिटी पूल. अरे इथे आपण लक्षात घ्या, सह्याद्रीमध्ये पाऊस संपतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, पुढे सह्याद्रीमध्ये सगळं पाणी जातं समुद्राला वाहून. कोकणातली माणसं जपून पाणी वापरतात. जरी खूप पाऊस पडला तरी कोकणातली माणूस अगदी न्हाणी त्यांची असते त्या माडाच्या मुळात, आणि थय आम्ही घेऊन पाणी उसपान नाहतो, म्हणून आमच्या माडात पाणी गावता. आम्ही कसंही पाणी वापरत नाही, कारण आमच्याकडे धरणं नाही आहेत. तर कोकणातली माणसं सुद्धा जपूनच पाणी वापरतात. आणि तुम्ही त्या इन्फिनिटी पूलमध्ये मे महिन्यामध्ये पाणी कुठचं भरता रे? म्हणजे यू आर म्हणजे हा विचार एवढा, म्हणजे ह्याला टेक्निकल टर्ममध्ये इकॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणतात, पर्यावरणीय बुद्धिमत्ता. आणि ही पर्यावरणीय बुद्धिमत्ता घेऊन कोकणात फिरायला या. नाहीतर काय आहेच की रिसॉर्ट्सवाले मोठे होतील, रिअल इस्टेटवाले मोठे होतील, आणि आम्ही आपले आहोतच इथे. आज आमचा एरिया माझ्या मागले, आमची घरांची हळूहळू आता बघताय तर कोकणामध्ये सिमेंटीकरण, कॉन्क्रिटीकरण वाढलंय. जा कोकणातल्या घरामध्ये आणि सांगा, अरे वा छान मातीच्या घरात तुम्ही राहता, ॲप्रिशिएट देम, प्रतिष्ठा द्या त्यांच्या जगण्याला. आणि हे जर असं झालं, म्हणजे हा माझ्या पर्यटनाचा उद्देश असतो. मी गावामध्ये गेल्यानंतर माझ्या पर्यटकांना सांगितलेलं असतं की तुम्ही यांच्या घरामध्ये गेल्यानंतर काय बोलायला पाहिजे. त्यांना सांगतो मी की तुम्ही इथे गेल्यानंतर त्यांना 2 शब्द फक्त बोला की काय सुंदर मातीचं घर आहे. अरे त्याला वाटणारच नाही पाडावंसं. प्रॉब्लेम काय झाला, मुंबईतनं लोक आली आणि स्लॅबची एवढी मोठी घरं बांधली, लोकांना वाटलं काय, अरे वा स्लॅबचं घर म्हणजे भारी. आणि आता 30 लोक येऊन मड हाऊसेसमध्ये राहायला बघतात. सो जस्ट प्रमोट दिस थिंग्स. आणि हे असं झालं तर मला वाटतं कोकणातलं पर्यटन स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल. खरं तर ह्या गप्पा न संपणाऱ्या आहेत, पण आपल्याला सध्या इथेच थांबावं लागेल. प्रसाद, तुझे खूप खूप आभार. तू आम्हाला वेळ दिलास आणि तुझ्या नजरेतला कोकण आम्हाला समजावून सांगितलास, आणि नक्कीच तो प्रेक्षकांना सुद्धा कळेल आणि ते हा व्हिडिओ बघतील आणि कमेंट करून सांगतील. सो ही होती आजची आपली गोष्ट असामान्यांची. नव्या माहितीसह आपण पुढच्या भागात भेटूयात.